नमस्कार भावी पोलिसांनो. तर बघा, आता तुमचे फॉर्म भरणं सध्या चालू असतील. कोणी फॉर्म भरला असेल, कोणी फॉर्म भरला नसेल, म्हणजे कोणी समजा एक 4-8 दिवसानंतर फॉर्म भरणार असेल, तर सर्वात महत्त्वाचं व्यवस्थित फॉर्म तर आपल्याला भरून घ्यायचे व्यवस्थितपणे, म्हणजे कुठे पण चूक नाही झाली पाहिजे. आपले समजा जे डॉक्युमेंटवर आपलं नाव आहे, आपल्या वडिलांचं नाव आहे, आपल्या आईचं नाव आहे, ते व्यवस्थित आपल्या जो आपण फॉर्म भरतो, जो अर्ज करतोय त्यावर ते म्हणजे बरोबर आलेलं आहे का, ते सर्व चेक करून घ्यायचे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, डॉक्युमेंट सगळे नसले तरी आता तुम्ही काढून घेतले तरी चालते. म्हणजे सर्वांचा एकच प्रॉब्लेम आहे की सर आम्ही आता डॉक्युमेंट काढलं तरी चालेल का, म्हणजे आमचे सर आजपर्यंत डॉक्युमेंट आम्ही काढलेले नाही. आता समजा आपण डॉक्युमेंट जर काढले तर तुमचे ते पण डॉक्युमेंट चालतील मित्रांनो. पण तुम्ही होत चालेल तेवढं पटकन डॉक्युमेंट काढा. आणि समजा ज्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्यांनी समजा 4-8 दिवसानंतर फॉर्म भरा तरी चालेल. पण ज्या मुलाकडे डॉक्युमेंट नाहीत त्यांनी 4-8 दिवसामध्ये डॉक्युमेंट काढा. तुम्हाला त्याची पावती मिळते, किंवा तुमचं 4-8 दिवसामध्ये तुमचं ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहे ते पण तुमचं येऊन जाईल. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, तुम्ही पटपट डॉक्युमेंट काढून घेऊन तुम्ही फॉर्म हा भरून घ्या. बघा कसं असते, कधी साईटवर लोड पण येऊ शकतोय, म्हणजे येतो पण साईटवर. म्हणजे बरेच आता महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी फॉर्म भरणारे असतात, तर साईटवर हा लोड 100% येणारच आहे, सर्वांना माहितीच आहे. पण कसं आहे, बघा तुम्ही जास्त वेळ म्हणजे वाया घालू नका. म्हणजे कसं असते, तुम्ही समजा तुम्ही आजपासून जर विचार केला की मला फॉर्म भरायचा आहे 15 दिवसानंतर किंवा 20 तारखेला मला फॉर्म भरायचा आहे, तर काय असणार माहिती आहे ना, तुमचे पूर्ण लक्ष समजा त्या फॉर्मवरच असणार की माझा कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू, त्या जिल्ह्यात फॉर्म भरू का त्या जिल्ह्यात फॉर्म भरू. म्हणजे तुमचं काय होणार, असं जास्त लक्ष तिकडे केंद्रित होणार. त्यामुळे काय, तुमचं म्हणजे व्यवस्थित लक्ष अभ्यासावर राहणार नाही, तुमचं व्यवस्थित लक्ष तुमच्या ग्राउंडवर राहणार आहे. तर त्यासाठी म्हणजे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म जरी भरून घेतलं तर काय हरकत नाही. बघा, तुम्ही आज जेवढ्या जागा म्हणजे पाहताय, समजा जे आपल्या जिल्ह्यानुसार जागा दिल्या आहेत तेवढ्याच जागा आपल्या शेवटपर्यंत असणार आहेत. त्या जागेमध्ये काही बदल सध्या तर होणार नाही. तर काय, बघा जागा तुम्ही नंतर जर समजा फॉर्म भरला किंवा पहिलं फॉर्म भरला तर जागेमध्ये काही बदल होणार नाही. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं, तुम्ही फॉर्म तुमचं म्हणजे लवकरात लवकर भरून घ्या. काय असतं, तुम्हाला वारंवार पुन्हा ते विचारतो की ह्या जिल्ह्यात फॉर्म भरतो, त्या जिल्ह्यात फॉर्म भरतो, आणि त्यामुळे तुमचं अभ्यासावर लक्ष चांगल्या प्रकारे लागत नाही. आणि समजा तुमची तुमची मनस्थिती चांगल्या प्रकारे राहत नाही. तर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता फॉर्म आपले समजा भरणं झाले तर आपल्याला ग्राउंड कधी होणार आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं, आता ग्राउंड तर समजा आपले आचारसंहिता आता थोड्याच दिवसामध्ये किंवा चालू होणार आहे. तर बरोबर आहे, आचारसंहिता समजा जे पूर्ण निकाल जो लागणार आहे सर्व गोष्टी, म्हणजे आचारसंहिता जी निवडणूक आहे पूर्ण क्लिअर होणार आहे मित्रांनो. 31 जानेवारी 2026 ती पूर्ण क्लिअर होणार आहे. बघा, आता कोणी कोणी म्हणतं की 15 डिसेंबर पासून ग्राउंड आपली चालू होतील. तर मित्रांनो, 15 डिसेंबर पासून आपली ग्राउंड होणारच नाही, शक्यच नाही. काय असतं बघा, आता आपण फॉर्म भरले, आता आपला हा म्हणजे पूर्ण नोव्हेंबरचा जो महिना आहे तो पूर्ण आपला फॉर्म भरण्यावर जाणार आहे. त्याचबरोबर बघा, समजा काय अडचण यायला, समजा वेबसाईटवर लोड पडला, वेबसाईट कधी चालली नाही, बघा बऱ्याच मुलाचे फॉर्म सुद्धा राहतात. तर काय असतं, पुढे आपल्या 10 दिवस 15 दिवस वाढून मिळायची शक्यता आहे. वाढतील असं नाही, पण शक्यता तर आपल्याला मित्रांनो आपण एक 90% तर म्हणजे फॉर्म भरण्यास आपल्याला वाढून मिळतील अशी शक्यता आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं, त्यानंतर बरोबर तुम्हाला अजून 3 दिवस चलन भरण्यासाठी तुम्हाला पण तारीख त्याने दिलेली आहे. तर मित्रांनो, सर्व गोष्टी फॉर्म झाल्या. बघा, आता ग्राउंडचं कसं आहे, आता आचारसंहिता जेव्हा संपेल मित्रांनो, बघा आचारसंहिता जेव्हा चालू असते तेव्हा म्हणजे पोलीस दल जे असतं ते म्हणजे बऱ्याच प्रमाणात तिकडे लागत असतं. म्हणजे त्यांचे बंदोबस्त असतात, बरोबर आहे ना. बघा, बंदोबस्त असतात त्यामुळे काय असतं, म्हणजे त्यांना म्हणजे फक्त पोलीस सर्व बंदोबस्ताला असतात का असं नाही, तर त्यांना इतर कामं असतात. पोलीस स्टेशनला म्हणजे पोलीस लागत असतात, ग्रामीणमध्ये पोलीस लागतात. म्हणजे जे पूर्ण जे म्हणजे पोलीस असतात मित्रांनो, त्यांची विभागणी म्हणजे प्रत्येक घटकाकडे झालेली असते. त्यामुळे काय, पोलीस बंदोबस्त हे बऱ्याच ठिकाणी लागलेलं असतं. म्हणजे आता उरलेले पोलीस असतात त्यांनी काय भरती घेतात का आपली, तर नाही, असं नाहीये. बघा, जेव्हा भरती असते मित्रांनो, तेव्हा बरेच पोलीस दल आपल्याला भरतीच्या वेळेस लागत असतं. त्यामुळे आपल्या डिसेंबरमध्ये ग्राउंड तर 100% होणारच नाहीये. पण बघा मित्रांनो, समजा जानेवारीमध्ये जर ग्राउंडला समजा होण्याची शक्यता नाहीच सध्या, तर पण बघा आपल्याला एक 2 ते 3 महिने आपल्याकडे आहेत. या तुम्ही विचार करून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं ग्राउंड हे करायचं. बघा, तुम्ही समजा एक 2 महिने आपल्याला बस झाले, कारण बघा तुम्ही आजपर्यंत ग्राउंड केले असेल, म्हणजे असंच नाही तर तुम्ही नवीनच आज म्हणजे आजपासून तुम्ही पळायला लागलाय, तुम्हाला पळणं होत नाही असं पण नाही. तुम्ही पहिल्यापासून तयारी केलीच आहे, चांगल्या प्रकारची तयारी केली आहे. बघा, त्यामुळे काय असणार, तुम्हाला 2 महिने जरी सफिशियंट तुम्हाला आहेत मित्रांनो, कारण बघा तुम्ही पहिल्यापासून ग्राउंड केलं आहे. त्यामुळे तुम्ही जरा तुमचा स्पीडचा वर्कआउट केला, तुम्ही गोळ्याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे केली, तुमचं 100 मीटरची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे केली, तर काय होणार, तुमचा इव्हेंट तो म्हणजे पटपट तुम्हाला जरा त्याचे मार्कही वाढणार आहेत. बघा, म्हणजे जास्त भरती लांबणीवर आहे त्यामुळे मी जरा ग्राउंड आज कमी करतोय, म्हणजे आज जरा पळत नाही, असं करायचं नाही. बघा, होता जेवढं आपल्याला जास्त म्हणजे रगडा करायचा, आपला ग्राउंड चांगल्या प्रकारे करायचं आणि होता जेवढं जास्त आपल्याला ग्राउंड हे करायचं. बघा, जेवढं जास्त तुम्ही ग्राउंड करणार आहे तेवढं जास्त मित्रांनो तुमचा म्हणजे समजा ग्राउंडचे मार्क तर वाढतीलच,
पण तुमचे वाढलेले ग्राउंडचे मार्क तुम्हाला लेखीचा जो तुमचा पेपर होईल ना, तुम्हाला 1-2 जरी मार्क कमी आले तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला तुमचे मार्क कामी पडणार आहेत. त्यासाठी होता होईल तेवढं जास्त ग्राउंड आपल्याला म्हणजे ग्राउंडसाठी मार्क आपल्याला घ्यायचे आहेत. बघा तुम्ही आज तुम्हाला 41-43 मार्क पडले मित्रांनो, आणि समजा तुम्हाला लेखीला 87-88 मार्क पडले आणि तुमचं मेरिट जरी समजा 130 मार्काला लागलं तर तुमची निवड होणार आहे. बघा तुमचाच एक मित्र आहे मित्रांनो, त्याला समजा 39 मार्क पडले, बरोबर आहे, आणि त्याला पण तुमच्यावरच मार्क पडलेत, पण निवड कोणाची होणार? कारण तुमची निवड होणार आहे. तर सर्वात जास्त मार्क म्हणजे त्यापेक्षा तुम्हाला ग्राउंडला मार्क जरा जास्त आहेत. त्यासाठी काय म्हणतोय, होता होईल तेवढं ग्राउंडला आपल्याला जास्त म्हणजे प्रॅक्टिस करायचा, जास्त सराव करायचा आहे. सर्वात महत्वाचं तुम्ही गोळा तुमचा आउट ऑफ असलाच पाहिजे. कारण बघा मित्रांनो, गोळा आपला म्हणजे आपल्या हातामधले मार्क आहेत. आपल्याला बघा तुम्ही समजा तुम्ही आज जेवढा तुमचा गोळा चाललाय, उद्या पण तुमचा गोळा तितकाच जाणार आहे, म्हणजे उद्या काय तुमचा गोळा कमी होणार नाही मित्रांनो. त्यासाठी काय समजा 1600ला आपल्याला मित्रांनो पळत्या वेळेस आपले म्हणजे काही दुखापत वगैरे होऊ शकते, असं होऊ नये कुणाला. पण समजा गोळा जो असताना मित्रांनो आपण सहज टाकू शकतो, तर ते आपल्या हातामधले मार्क आहेत, ते सर्वांचे मित्रांनो पक्के मार्क झाले पाहिजे म्हणजे गोळ्याचे. बघा 1600 मीटर 100 मीटर जेवढे आपण प्रॅक्टिस करू तशा मार्क आपल्याला पडणार आहेत. तुम्ही जेवढे इथं प्रॅक्टिस करता तिथे तुम्हाला मार्क आहेत तसे पडणार आहेत. तर सर्वात महत्वाचा गोळा तुमचा परफेक्ट करून घ्या, आणि होता होईल तेवढं मित्रांनो 100 मीटरला 12 मार्क घेण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला 12 मार्क येत असतील तर खूपच छान गोष्ट आहे. म्हणजे मित्रांनो 12 मार्क म्हणजे सध्या तुम्ही टॉपला आहे, आणि तुमचं 1600ला मित्रांनो 18 मार्क तर घेण्याचा प्रयत्न करा. पण असं ऑल ओव्हर तुमचं ग्राउंड जवळपास 45 मार्कात झालं आहे. 45 जर तुम्हाला मार्क आले नाही, तुमचं 43 तर मित्रांनो ग्राउंड जवळपास आलं पाहिजे. म्हणजे मित्रांनो तुमच्यासाठी खूप भारी असणार आहे. तुमचा जेव्हा लेखीचा पेपर येईल तेव्हा तुमचं 1-2 जरी चुकले ना, तर तुम्हाला काय वाटणार नाही. बघा तेव्हा काय वाटतं तुम्हाला, माझं ग्राउंड जास्त होतं म्हणून मी लागलोय, तुम्हाला असं 100% वाटणार आहे. आणि समजा तुमचं ग्राउंडच मुळात कमी आहे आणि लेखीला पण तुमचा समजा 1-2 मार्क रिझल्ट गेला, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, माझं ग्राउंड जर जास्त आला असतं तर मी पोलीस भरतीमध्ये लागलो असतो, माझी पोलीस या दलामध्ये निवड झाली असती. त्यामुळे म्हणतो मित्रांनो, बघा ग्राउंड कधी होईल मित्रांनो, ग्राउंडला आपल्याला जवळपास 2-3 महिन्याचा टाइम आहे 100% मिळणार आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं कोणी ग्राउंडचा विचार न करता एक योग्य पद्धतीने योग्य म्हणजे दिशेने तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे तयारी करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही तुमचा फॉर्म योग्य म्हणजे तुमचा फॉर्म म्हणजे कुठे चुकते काय, सर्व गोष्टी तुम्ही निदर्शनात तुमच्या लक्षामध्ये घेऊन तुम्ही सर्वात महत्वाचं तुम्ही योग्य असा फॉर्म भरायचा आहे. कुठेही आपली समजा चूक नाही झाली पाहिजे. तो आपला जो म्हणजे व्यक्ती आहे फॉर्म भरणारा, तो व्यवस्थित फॉर्म भरतोय का, त्याकडनं कुठून चूक होते का हे पण आपल्याला पाहून घ्यायचे. बघा चूक झाली, पुन्हा समजा आपली निवड झाली, पुन्हा अजून कशा लोचे का आपल्या लोच्यामध्ये पडायचं नाही, त्यासाठी व्यवस्थित आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे. तर बघा ग्राउंडला मित्रांनो आपला 100% वेळ आहे. वेळ म्हणजे 2-3 महिने 100% मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही ग्राउंड चांगल्या प्रकारे करा. आजपर्यंत तुम्ही ग्राउंड केलंच आहे, फक्त थोडं आपल्याला जरा जास्त प्रॅक्टिस करायची आहे, आणि त्यामुळे काय होणार, आपल्यामध्ये 100% इम्प्रूव्हमेंट होणार आहे, आणि त्यामुळे आपल्याला फायदा सुद्धा होणार आहे. तर बघा ग्राउंडचं तुम्हाला सांगितले मित्रांनो. आता लेखी पेपरचं कधी होणार, लेखी बघा तुमची लेखी मित्रांनो आता समजा आपले फॉर्म भरणं झाले, त्यानंतर आपलं ग्राउंड होईल, त्यानंतर आपली लेखी. जेव्हा तुमचं ग्राउंड होईल त्यानंतर तुमचं 1 ते 1.5 महिन्यानंतर लेखीचा पेपर तुमचा होणार आहे 100%. त्यासाठी काय करायचंय, आपला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे, दररोज एक पेपर सोडवायचा आहे, आणि पेपरमध्ये चुकते काय म्हणजे चुकते ना ते तुमच्याकडनं पुन्हा चुकलं नाही पाहिजे. त्या प्रश्नाची तुम्ही एवढी प्रॅक्टिसही केली पाहिजे. त्यासाठी काय करायचंय, वारंवार ते प्रश्नाचं रिव्हिजन करायचे, आणि तुमचा तो प्रश्न पुन्हा जोपर्यंत तुमच्या हातामध्ये पोलीस भरतीचा पेपर येत नाही तोपर्यंत तुमच्या हाताखाली ते प्रश्न चुकला नाही पाहिजे. तेवढी त्या प्रश्नात तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार, इथं जास्त प्रॅक्टिस करणार, इथं OMR शीटचा वापर करणार, तुमच्या समजा इथं चुका झाल्या मित्रांनो, त्या चुका तुमच्या पुन्हा पेपरमध्ये होणार नाहीत. कारण तुम्ही इथं जर पेपर सोडवले मित्रांनो, तर तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला एक सुद्धा म्हणजे समजा 10 प्रश्न सर्वांसाठी नवीन असणार आहेत, पण तुम्ही इथं जर प्रॅक्टिस केली पेपरची, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 90 ते 80 प्रश्न तुम्हाला PYQचे असणार आहेत, म्हणजे तुमच्या हाताखालून ते प्रश्न गेलेले असणार आहेत. त्यासाठी सर्वात महत्वाचं, सर्वांनी एक दररोज एक पेपर सोडवा, सिलेबस कव्हर करून घ्या, योग्य पुस्तकातून सिलेबस कव्हर करून घ्या, म्हणजे विनाकारणचे जास्त कोणते पुस्तक वापरू नका. आणि सर्वात महत्वाचं, जेव्हा तुमचं मित्रांनो ग्राउंड होईल त्यानंतर आपला लेखी पेपर असतो. लेखी पेपर 100 मार्काचा असतो. बघा जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. आता वेळ जो मिळतो, आपला जो काळ आहे तो आपला काळ म्हणजे मेहनतीचा काळ. आपल्याला या काळामध्ये मेहनत करायची, चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा, चांगल्या पद्धतीने ग्राउंडिंग करायचंय, जेणेकरून आपली निवडी 100% म्हणजे पोलीस म्हणून झाली पाहिजे. कुठल्या काही जिल्ह्यात फॉर्म भरा, व्यवस्थित जागा बघा, तुमच्या कास्टला किती जागा आहेत, त्याचबरोबर तुमची ओपनला किती जागा आहेत, त्या कास्टचं ऍडिशन करा. बघा सर्वात जास्त जागा तुम्हाला कुठे मिळतात, म्हणजे मुंबईला फॉर्म भरताय तुम्ही, बरोबर आहे, पण बघा मुंबईला कॉम्पिटिशन पण जास्त असणार असं म्हणजे असते, बरोबर आहे. ज्या ठिकाणी जागा जास्त असतात त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असते, हे मान्य गोष्ट आहे. पण ज्या ठिकाणी समजा कमी जागा आहेत त्या ठिकाणी पण काय असतं, समजा ज्या मुलांना माहिती आहे त्याची क्वालिटी, मी 100% पोलीस होतोय, माझी लेखी
90+ आहे, माझं ग्राउंड चांगल्या प्रकारे आहे, मी 100% पुरुष होऊ शकतोय, माझं समजा टोटल ज्या 132, 33, 35 मार्कापर्यंत आहे, ते मुलं काय करणार, ते मुलं कमी जागेमध्ये खेळणार, कारण त्यांच्यानुसार त्यांचं मेरिट 100% लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो, जे नवीन मुलं असतील त्यांनी पण मित्रांनो योग्य अशी म्हणजे तुमच्या मित्राला विचारा, जे तुमचे पोलीस मित्र आहेत त्यांना पण विचारा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा पूर्ण जागेचा, आणि तेव्हा तुम्ही फॉर्म भरा. आणि बघा, तुमच्या काय अडचणी असतील मित्रांनो, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची आयडी दिलेली आहे, व त्याचबरोबर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे मित्रांनो, ते तुम्ही जाऊन जॉईन करा सर्वांनी. आणि बघा, सर्वात महत्वाचं, मी संख्या टॉपिक, लसाळ मसाळ टॉपिक आणि अपूर्णांक टॉपिक या व्हिडिओची पण म्हणजे मित्रांनो खाली लिंक दिलेली आहे, ते जाऊन सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे. आणि बघा, सर्वात महत्वाचं अजून एक आहे, तर मुंबईमध्ये कोणी फॉर्म भरावा याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तर सर्वांनी जाऊन व्हिडिओ पाहायचा आहे. आणि बघा, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही. आणि चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.